तर पालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण मुंबई महापालिकेसाठी भाजपने 150+ टार्गेट ठेवल्याची माहिती आहे। केंद्र आणि राज्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेत देखील भाजप वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। दुसरीकडे शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे। मुंबई महापालिकेमध्ये समान जागांसाठी शिंदेंची शिवसेना आग्रही असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। दुसरीकडे शिंदे गटाला 65 ते 75 जागा द्यायला भाजप अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे मुंबईतल्या जागा वाटपावरून तेढ निर्माण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही सगळी सूत्रांची माहिती आहे। आपण लोकसभेला देखील असंच म्हणत होता की आम्हाला 7 जागा मिळणार आहेत, आम्हाला 13 जागा मिळाल्या। विधानसभेला देखील आपण सूत्रांकडून माहिती घेतल्यानंतर असं म्हणत होतं की आम्हाला 50 ते 60 जागा मिळणार आहेत, आम्ही 81 ठिकाणी लढलो। तसंच तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये चित्र असेल, दोन्ही पक्ष एकामेकाला सन्मान देऊन मान सन्मान देऊन तिकिटाचं वाटप करतील। योग्य तो मान सन्मान नक्की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये होईल, जिल्हा परिषदेमध्ये होईल, पंचायत समितीमध्ये होईल, कुठेही कटुता त्याच्यामध्ये येणार नाही। आणि हे सुतोवाच स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केलेत आणि शिंदे साहेबांनी देखील केले।